तर नमस्कार मित्रांनो, श्रावणात अंड्याचं काय करायचं हा सगळ्यांनाच पडलेला मोठा प्रश्न असतो. कारण श्रावणात अंडी तेवढी खपली जात नाहीत आपली. तर आपल्याकडे जर प्युअर गावरान कोंबड्या असतील तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे कोंबड्या बसवल्यात मी. तुम्ही या प्रकारे बसवू शकता. खूप सोपी पद्धत पडती. थोडासा त्रास होतो, जास्त त्रास नाही होत त्याच्यात. हे बघा, या प्लॅस्टिकच्या बादल्या घेतल्यात आपण. प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये असे या कोंबड्या बसवले. एका कोंबडीखाली 16 ते 18 अंडी ठेवलीत आपण. या कोंबड्यांना असं झाकून ठेवायचं. झाकून नाही ठेवलं ना, कोंबडी शांत बसत नाही. कोंबडीला उजेड दिसला की कोंबडी हमखास पळून जाते. अशा झाकून जर ठेवल्या तर सगळ्या कोंबड्या व्यवस्थित बसतात, अजिबात जागेवरच्या उठत नाहीत जोपर्यंत आपण उठवत नाही त्यांना. कोंबडीला रोज एक फिक्स टाईम ठरवायचा. त्याच टाईममध्ये कोंबडी एक तासभर बाहेर सोडायची. आणि काही काही लोक काय करतात, एक 10 मिनटं 15 मिनटं फक्त कोंबडीला सोडतात आणि लगेच डालून टाकतात. तसं करून कोंबडी एकदम अवघडती, मग ती काय व्यवस्थित अंडी घोळत नाही. हे बघा, आता मी कागद काढलेत तरी पण कोंबड्या उठत नाही. आता मला इथनं कोंबड्यांना उठवावं लागेल, तेव्हाच त्या दाणा खायला उठतो. चला यांना बाहेर सोडूयात. एक 2 दिवस असं आतमध्येच सोडायचं कोंबड्यांना, बाहेर नाही सोडायचं. बाहेर जर सोडलं तर पळून जातात 2 दिवस. दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर कोंबडी एकदा तिला सवय पडली की आपल्याला अंडी घोळायची, मग तिला काळजी राहते त्या गोष्टीची. कोंबडी व्यवस्थित अंडी घोळती. त्यांना खाण्यापिण्यापेक्षा उकरण्यात जास्त मजा असते. खायचं बाजूला राहतं कोंबड्यांचं, पण त्या पहिलं उकरायला काय भेटतं हेच बघतात. बाहेर कोंबड्यांना खायला आणि पाणी ठेवले मी. इथं शेड आहे, असं 10 बाय 20-30चं शेड असेल. 2-3 दिवस मी इथं आतमध्येच कोंबड्या सोडल्या होत्या, पण आज 3रा दिवस होता. आज कोंबड्यांना बाहेर सोडल्यात. बघा, इकडं आतमध्ये शेड आहे. कोंबडी इकडे तिकडे बिंदास फिरू द्या, काय होत नाही. त्याला कोंबडा जवळ असेल तरी काय होत नाही. काही लोकांचे चुकीचे गैरसमज आहेत. कोंबडी काय बसून घेत नाही. एकदा जर अंड्यावर असेल ना तर कोंबड्याला मीटिंग करून देत नाही अजिबात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मुळात लोक कोंबडी बसवतातच चुकीच्या पद्धतीने, आणि नंतर कोंबड्यांच्या नावाने ओरडत बसतात की कोंबड्या अंडी फोडत नाही, कोंबड्या अंडी वाया घालवतात वगैरे वगैरे. खूप काळजी घ्यावी लागते कोंबडी बसवताना. एकदम डोक्याने त्यांना नियोजन करावं लागतं. हे बघा, त्यांना उकेरण्यातच जास्त मजा असते. आपण एका टायमाला 20, 30, 25 जशी अंडी साठतील त्याच्या प्रकारे कोंबड्या बसवतो. एका टायमाला कोंबड्यांखाली जवळजवळ 400, 300, कधी 500, 700 अंड्यापर्यंत आपण बसवलेले आहेत. हे बघा मित्रांनो, ते कोंबडा पण आलाय, पण कोंबड्यांना काय फरक नाही पडत एवढा. आणि मेन म्हणजे कोंबड्या बसवल्यावर त्यांना खाद्य एकदम व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे, नाहीतर कोंबडी वीक होऊन जाते त्या टाईममध्ये. कोंबड्यांना तुम्ही एकतर लेअरचं खाद्य द्या किंवा त्यांना सगळे घटक भेटतील असं पोषक खाद्य द्या. कारण कोंबडीला जवळजवळ 21 दिवस एकाच जागी बसायचं असतं, त्यामुळे तिची तब्येत खराब होती. अंड्याची क्षमता कमी होऊन जाते कोंबड्यांची. त्यांना जर या टाईममध्ये खायला चांगलं भेटलं नाही तर कोंबडी एकदम हलकी फुलकी होऊन जाते. माझ्या खुडूक कोंबड्यासुद्धा 1 किलोच्या आसपासच असतात कायम, कारण खाद्य नियोजन त्यांना चांगलं असतं कायमच. दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे अंडी बसवलीत. आता ज्यांचं खाऊन झालं आहे, भागलं आहे, त्यांना परत इच्छा झाली अंड्यावर बसायची, ते आतमध्ये येतात आणि परत अंड्यावर बसतात त्यांच्या जागेवर. म्हणजे कुठेही बसती कोंबडी, काय तिची फिक्स जागा नसते. बघा, ती कोंबडी काढली होती, परत येऊन इथं बसली. बघा, अशा प्रकारे आपण खाली तूस टाकतो, तुसामध्ये अंडी ठेवतो. हे बघा, ही कोंबडी पण येऊन बसली इकडं. त्यांची मन भरलं बाहेर फिरून खाऊन पिऊन की परत येऊन बसतात त्या जागेवर. आपल्याला काय त्यांना आणावं पण लागत नाही, बसवायला पण लागत नाही. खाली तूस थोडाच टाकायचा मित्रांनो. जास्त तूस टाकलं तर अंडी काढली जातात खाली. तूस आपल्या अर्धा इंच किंवा त्यापेक्षा पण कमी टाकला तरी जमतं. फक्त
गार नाही पडली पाहिजे अंडी खालच्या साईडनी, म्हणून तूच टाकायचा. त्यांना परत काढतो मी बाहेर, कारण काय होतं त्यांचं कधी कधी मन भरलेलं नसतं तरी येतात दुसरी कोंबडीने मारल्यावर. त्यांचं पोट भरलं नाही की त्या दुसऱ्या दिवशी उठायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी तासभर किंवा पाऊण तास तरी अशा हिंडल्या फिरल्या आणि मनभर खाल्लं ना की मग त्या दुसरा पूर्ण दिवस व्यवस्थित तिकडे असतात. 24 तासात नाही 23 तास कोंबडी जागेवरची हालत नाही. बघा कोंबडा कसा त्रास देते, पण कोंबडी काय त्याच्या पुढे बसत नाही. त्यामुळे कोंबडी बसवताना या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही कधी पण. आणि अंडी बसवताना एक लक्षात ठेवायची की उन्हाळा जर असेल तर उन्हाळ्यात 3 दिवसाच्या वरची अंडी गोळा नाही करायची. 3 दिवसापर्यंतच अंडी जेवढी साठतील तेवढ्या अंड्यावर कोंबड्या बसून टाक. अंधार पडलाय, एक पण कोंबडी इथं बाहेर नाही राहिली. त्यांना खायचं होतं तेवढं खाल्लं, जाऊन बसल्यात आता. एखादी कोंबडी इकडची तिकडे बसती म्हणजे काय डबल काय काय बसतात हे बघा अशी. उचलायची याच्यात एकच ठेवायची म्हणजे तो मोकळा असेल. बऱ्यापैकी सगळीकडे कोंबड्या बसतात. तर 2च कोंबड्या, एक इथं राहिली आणि एक इथं राहिली होती. ती डबल जागी बसली की ही कोंबडी बसत नाही लवकर. शक्यतो कोंबडी संध्याकाळी 5:30-6 जसा अंधार 1 तासावर राहिला असेल, अंधार पडायला अशा टायमिंगला सोडायच्या. कोंबड्या मशीनपेक्षा एकदम क्वालिटीची पिल्लं काढतात. कोंबड्यांच्या पिल्लांमधील मशीनच्या पिल्लामध्ये भरपूर फरक आहे मित्रांनो. मी जवळजवळ वर्ष झालं त्याच्यावर प्रयोग करतो आहे. जी मशनी खालची पिल्लं असतात बऱ्यापैकी त्यांना आजार होतात जास्त, पांगळी पिल्लं जास्त येतात. हे बघा कोंबडी 18 अंडी असून एक पण अंडी बाहेर ठेवत नाही. ही इथे डबल कोंबडी बसली होती त्यामुळे 2 अंडी बाहेर आहेत, पण ती थोड्या वेळाने गेला म्हणजे बघा. हे बघा कोंबड्या अजिबात अंडी सोडत नाहीत. आणि प्युअर गावरान कोंबडीचं हेच वैशिष्ट्य असतं की आर वगैरे पण कधी कधी खुडूक होतात, पण त्या अंडी घोळत नाहीत म्हणजे अंडी फिरवत नाहीत अशी. या प्युअर गावरान कोंबड्या दिवसातनं 7-8 वेळा तरी अंडी फिरवत असतात. बघा आता या सगळ्यांना झाकून ठेवणार. डायरेक्ट उद्या 6 वाजता सोडायच्या टायमिंगला त्यांच्यावरचे कागद काढणार. अंधार असेल तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, एकदम शांत बसतात कोंबड्या. पण उजेड जर असेल तर कोंबडी सारखी उठायला बघते. अशा प्रकारे तुम्ही पण कोंबड्या बसवू शकता. काही अडचण आली तर कधीही कॉल करा मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंटद्वारे कळवा आम्हाला. तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.